नमस्कार मित्रांनो, तुमचं सरिताज किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे झणझणीत मिसळ। ही इथं आपण घेतली होती मटकी। आता आपण साहित्य बघूया। खोबरं, शेंगदाणे, आल्याचे 2 तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या आणि आपण आता इथे घेतले आहे जिरे आणि टमाटा, कढीपत्ता आणि कांदा। एवढं सगळं आपण आता दळून घेऊया। आता आपण दळून घेतलेलं आहे। आता आपण मसाले बघूया। ते सुके मिरची, जिरे, मोहरी, पूड, हळदी। आता आपण बनवूया मिसळ। आणि एव्हरेस्ट मसाला पण घेतलेला आहे, तो तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये भेटू शकतो। आता कुकर आपण तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल आणि कढीपत्त्याचे पानं ऑलरेडी मी टाकलेले आहे। आता आपण याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे, तो आपण तयार केलेला होता तो। मग मटकी पण टाकलेली आहे आणि गरम पाणी करूनच टाकावं, जेणेकरून आपला स्वाद बरकरार लागेल। आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। आपल्या तुम्हाला जेवढं रस्सा लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण इथं पाणी टाकूया। चांगला हलवून घेऊया। आता झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। आणि इथं आपली ताट तयार आहे। त्याला तुम्ही शेव, पापड, कांदा, लिंबू आणि पावासोबत सर्व करू शकतात। झणझणीत नाशिकची मिसळ।